ॐ श्री गणेशाय नमः। आधार अनेकदा सुटून जातात, पण धैर्य सोबत राहतं. आपली ताकद ओळखा, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये लपलेली आहे. देश विदेशातून पाहत असलेल्या सर्व दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर. आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साईनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि चंद्र राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचं एक योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनाला, तुमच्या भविष्याला संवारू शकतं. अनेकदा आपण म्हणतो, योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रहस्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रह गोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल. आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्तत होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे, सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरुची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे. सप्तम दृष्टी आपली नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. आता सर्वात आधी काही स्पेशल डेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हाही राशी भावापासून चतुर्थ, अष्टम किंवा द्वादश भावात चंद्रमा असतो, तेव्हा हे विशेष कष्टकारक मानले जातात. तर चतुर्थ भावात चंद्रमा 20, 21 आणि 22 तारखेची दुपारपर्यंत विराजमान राहतील. अष्टम भावात चंद्रमा 2 आणि 3 ऑगस्टला, यानंतर 4 ऑगस्ट आणि मग 30 आणि 31 ऑगस्टला विराजमान राहतील. आणि द्वादश भावात चंद्रमा 11 पासून घेऊन 12 ऑगस्टपर्यंत विराजमान राहतील. या तारखांना कुठेतरी नोट करून घ्या, कारण इथे तुम्हाला सर्वात जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे आहे. जास्त माहितीसाठी आजचं राशीफल तुम्ही आमच्या चॅनेलवर पाहू शकता. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीसाठी 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये इन्कमची गती थोडीशी अस्थायी पाहायला मिळू शकतं की जे तुम्ही एक्स्पेक्ट करत होतात ते एक्स्पेक्टेशन्स पूर्ण नाही होत आहेत. जो इन्फ्लो होऊन जायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत डिपॉझिट्स नाही येऊ शकले आहेत. या दरम्यान कोणतंही नवीन इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता तर तिथे खूप जास्त तुम्हाला रिस्क घेऊन किंवा खूप अग्रेसिव्हली पुढे जाण्यापासून वाचलं पाहिजे. थोडंसं अशा वेळेस लक्ष द्या, जे सध्याचा पोर्टफोलिओ आहे याला इथे सिक्युअर करणं जास्त जरुरी आहे. 8 ऑगस्टच्या नंतरची जर स्थिती पाहिली गेली तर फायनान्शियल क्लॅरिटी इथे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि ज्याचा उपयोग करून तुम्हाला जे जुने खर्च आहेत किंवा जुने जे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जे की सहीने परफॉर्म नाही करू शकले होते, त्याचं डिजिटल ऑडिट करावं लागेल आणि या छोट्या छोट्या फायनान्शियल लिकेजेसला रोखावं लागेल. बँक बॅलन्सला जे हळूहळू वाळवीच्या सारखे खाऊन जातात, त्यांना इथे स्टॉप करण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्लॅन करून पुढे गेलं पाहिजे. मग बात होते खर्चाची. आता ऑगस्ट 2026 मध्ये फायनान्शियल मंत्र कमी कमावणे आणि अधिक वाचवणे आहे. जर तुम्ही आपल्या इम्पल्सला थोडं कंट्रोल करून घेता तर ऑगस्टच्या शेवटपर्यंत एक चांगली आर्थिक स्थिती नक्की पाहायला मिळू शकते. या व्यतिरिक्त की इनिशियली तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम नाही इनपुट आणली आहे. मग बात येते इन्व्हेस्टमेंट्सची. तर इथे इन्व्हेस्टमेंटचा सर्वात जास्त प्रभावी मार्ग हे कॅपिटल प्रोटेक्शन आणि व्हॅल्यू ओव्हर हाईपची नीती स्वीकारायची आहे. जिथे तुम्हाला बाजारची चकाचौंध किंवा खूप जास्त खर्चवाल्या इन्व्हेस्टमेंट्सपासून वाचून केवळ ठोस आणि फंडामेंटल्स मजबूती ॲसेट्स यावर लक्ष जास्त द्यावे लागेल. या महिन्याचा नवीन इन्व्हेस्टमेंट मंत्र जो आहे
हा सॉफ्ट ॲसेट इन्व्हेस्टिंग आहे. म्हणजेच धनाला केवळ बाजारमध्ये लावण्याऐवजी आपली स्वतःची जी स्किल सेट आहे, आपलं जे टेक्निकल नो हाऊ आहे, याला अधिक चांगलं करणं, जे बाजारमधील चढ उतार आहेत, त्यापासून तुम्हाला अनइफेक्टेड ठेवेल आणि मार्केटपेक्षा बेटर रिटर्न तुम्हाला आपली सॅलरीच्या रूपात देऊ शकतं. 14 पासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये जेव्हा बुध अस्त होतील, तेव्हा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आणि नवीन सबस्क्रिप्शन आधारित जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, याला पूर्ण प्रकारे तुम्ही डिक्लाइन करून द्या तर जास्त बेटर आहे. या वेळेचा उपयोग केवळ आपल्या जुन्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला डिजिटल ऑडिट करण्यासाठी करणं जास्त बेटर राहील. अनावश्यक आणि असे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जे की आजच्या दिवशी इनॅक्टिव्ह आहेत, यांना हटवणं जास्त जरुरी आहे. शनीच्या वक्री चालच्या कारणाने तुम्हाला आपली फायनान्शियल स्ट्रॅटेजीमध्ये फ्लेक्सिबिलिटी बनवून ठेवावी लागेल. इमर्जन्सी लिक्विडिटी फंडचं तुम्हाला निर्माण करावं लागेल, जो कोणत्याही आकस्मिक संकटाच्या वेळी तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्सला सुरक्षित पण ठेवेल आणि इमिजिएटली लिक्विडिटीची जी डिमांड आहे, त्याला पण पूर्ण करण्यात मदत करेल. फॅमिली लाईफ ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीसाठी पारिवारिक सुखाचं विश्लेषण डिटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट च्या नीतीवर आधारित आहे, जिथे तुम्हाला कुटुंबाच्या सदस्यांसोबत भावनात्मक जोड ठेवून पण मानसिक रूपाने काही अंतर बनवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी, ज्या तुमच्या स्वाभिमानाला दुखापत न करो, तर यावर लक्ष द्यावे लागेल. मग मोठ्यांसाठी संबंधांमध्ये मॅच्युरिटी तुम्हाला घेऊन यावी लागेल, थोडी मॅच्युरिटी वेळोवेळी दाखवावी लागेल. अट हीच आहे की तुम्ही आपली मॉडर्न थिंकिंगला त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांच्या गोष्टींना धैर्याने ऐकणं सुरू करा. घरात कोणताही जुना पारिवारिक मुद्दा असू शकतो, जो उफाळून येणं सुरू होवो. त्याला सोडवण्यासाठी वादाच्या ऐवजी घरच्या भौतिक माहोलमध्ये बदल करणं जास्त इफेक्टिव्ह आहे. कारण काय आहे, 14 पासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये कुटुंबासोबत कोणत्याही प्रकारची गंभीर चर्चा हो, भविष्याची मोठी योजना हो, यावर बात करण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. या वेळेचा सदुपयोग जर तुम्ही करू इच्छिता, तर अशा वेळेस शांतीपूर्ण आणि अनौपचारिक संबंध जे आहेत, यांना सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने तुम्हाला आपली नजर वळवावी लागेल. स्टुडंट्स अँड एज्युकेशन सिंह राशीचे जे स्टुडंट्स आहेत, इथे तुम्हाला जास्त तास अभ्यास करण्याऐवजी आपल्या कॉन्सन्ट्रेशन सायकलला व्यवस्थित करण्यावर लक्ष जास्त केंद्रित करायचं आहे. सूर्याच्या प्रभावाने ओव्हर स्टडीच्या कारणाने होणारा बर्नआउट यापासून तुम्हाला वाचायचं आहे. बस अशा वेळेस हे लक्ष ठेवा, 70-30 जो रूल असतो त्याला तुम्हाला यूज करायचा आहे. अभ्यासासोबतच इन्फॉर्मेशनला प्रोसेस आणि रिकॉल करण्याला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. मेंटरशिपचे चान्स तुम्हाला 8 ऑगस्टच्या नंतर पाहायला मिळतील. तुम्ही कोणत्याही विषयावर अडकता, त्याऐवजी जे त्याचे एक्सपर्ट्स आहेत किंवा तुमचे टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, यांना या वेळेस जर बात कराल, तर तुम्हाला जास्त बेटर स्ट्रॅटेजी म्हटलं जाऊ शकतं, लर्निंग टेक्निक म्हटलं जाऊ शकतं, ते सांगू शकतात. अभ्यासाच्या दरम्यान डिजिटल आयसोलेशन स्वीकारणं सर्वात जास्त गरजेचं आहे. हे मोबाईल नावाची जी वस्तू आहे, हिने ॲक्च्युअलमध्ये तुम्हा सर्वांच्या जीवनात आग लावून ठेवली आहे. माता-पिता चुकीचं नाही म्हणत आहेत. कारण डीप वर्क जेव्हा तुम्ही करता, त्याआधी मोबाईलवर बस एक टिंगचा आवाज येणं, तुम्ही त्याच वेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन फिरवून घेता. यापासून तुम्हाला वाचलं पाहिजे. आता कोणत्याही नवीन आणि खूप जास्त कॉम्प्लिकेटेड सब्जेक्टला सुरू करण्यापासून तुम्हाला आतासाठी वाचायचं आहे. विशेष रूपाने जो विंडो आहे, याच्यासाठी हे 14 पासून घेऊन 22 ऑगस्टचा राहील. जिथे कोणत्याही कॉम्प्लिकेटेड सब्जेक्टला हातात घेण्याची चूक करू नका. जुने जे तुमचे कोर्सेस आहेत किंवा जुने चॅप्टर्स जे तुम्ही फिनिश अप करून घेतले आहेत, त्याला रिव्हिजन करण्यात या वेळेचा सदुपयोग करा. या दरम्यान माइंड मॅपिंग सारख्या टूल्सचा उपयोग करा. कोणतेही कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल्स आहेत, त्याला सोपे बनवून देईल. आणि मंगळाच्या ऊर्जेला शांत ठेवण्यासाठी वॉक अँड रिकॉल टेक्निक स्वीकारा, ब्रीदिंग एक्सरसाइजेस स्वीकारा. मानसिक स्पष्टता प्रदान करते, ज्यामुळे ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत, कॉम्पिटिशन एक्झाम असू शकतात, कोणतेही खूप जास्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट करिअरशी संबंधित या वेळेस एंट्रन्स एक्झाम असू शकतात. तर तिथे बेटर परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला इथे आधार मिळून जाईल. तुम्हाला या वेळेस ती केपेबिलिटी मिळून जाईल की तुम्ही रिकॉल करू शकता. पेरेंटहूड ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीसाठी संतान सुखाचं विश्लेषण ऑथॉरिटी वर्सेस ऑटोनॉमीचं आहे. हे बॅलन्स करण्याचं आहे, जिथे तुम्हाला मुलांप्रती आपल्या मायक्रो मॅनेजमेंटला सोडून त्यांना या वेळेस शिकवणं जरुरी आहे. त्यांच्यासाठी मोटिवेटर बनणं जरुरी आहे.
एक कंट्रोल एन्व्हायर्नमेंटमध्ये त्यांना या पद्धतीने ट्रेन करायचं आहे की फेलियर नॉर्मल असतं. आजकालच्या जनरेशनची सर्वात मोठी प्रॉब्लेम ही आहे की पहिला फेलियर मिळताच खूप डिप्रेशनमध्ये निघून जातात. त्यांना प्रिपेअर करावं लागतं की जीवन सोपे नाहीये. गोष्टी होतात, अनेकदा मन मुताबिक होतात, तर अनेकदा असं होतं, जे तुम्ही इच्छिता ते नाही तुम्हाला मिळू शकत. त्यासाठी कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये जर त्यांना एक्सपिरियन्स करण्याचा चान्स मिळेल, तर जास्त मॅच्युरिटी पाहायला मिळेल. अशा वेळेस या पण गोष्टीचं लक्ष ठेवा. स्वतंत्र विचार आणि अपेक्षांना ऐकण्यावर तुम्हाला लक्ष जास्त द्यायचं आहे. नात्यांमध्ये नवीन क्लोजनेस घेऊन येऊ शकतात. पण शनीची वक्री चालमुळे खूप जास्त चिंता त्यांना या वेळेस प्रेशर टाकू शकते. त्यामुळे त्यांना थोडं स्वतंत्र रूपाने निर्णय घेण्याचा चान्स पण प्रदान करा. जे ते इच्छितात त्याला जरी तुम्ही नाही पण इच्छित असाल. पण त्यांच्या इच्छेला मान देऊन तुम्हाला स्वीकारायचं आहे. त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो तुमच्यापासून वेगळा असू शकतो, त्याला रिस्पेक्ट करायचा आहे. 14 पासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये त्यांच्या भविष्याशी जोडलेल्या कोणत्याही गंभीर मुद्द्यावर चर्चा करणं हे गुळगुळीत पाणी टाकण्यासारखं आहे. काही फरक नाही पडणार. तुम्ही इथून ओरडून ओरडून पूर्ण होऊ शकता, पण अल्टिमेटली त्याचा कोणताही इम्पॅक्ट मुलांवर पाहायला नाही मिळणार आहे. तर यापासून वाचत आपले आणि त्यांच्या शांतीसाठी अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यापासून वाचायचं आहे. कॉम्पिटिशन अँड एनिमीज ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीसाठी शत्रूंचं विश्लेषण तुमच्या प्रभावाला कमसी करण्याची अदृश्य रणनीतीवर आधारित आहे. विरोधी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याऐवजी तुमच्या गोष्टींना तोडून मोडून तुमची इमेज पाडण्याचा प्रयत्न करतील. यापासून वाचण्यासाठी तुम्हाला ओपन ट्रान्सपरन्सी स्वीकारली पाहिजे. आपल्या निर्णयांच्या मागील लॉजिकला स्पष्ट आणि लिखित रूपाने ठेवलं पाहिजे. जी पण बात होते त्याला लिखित रूपात ठेवून साईन घेऊन घेणं जास्त बेटर आहे. डेट आणि टाईम सोबत. केतूच्या प्रभावामुळे तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या भरवशाच्या वर्तुळातूनच असू शकतो. शत्रू तुमचे जुने डिजिटल मेसेजेस आहेत, तुमचे डीएम्स आहेत, तुमचे जुने स्टेट्स आहेत. त्याला घेऊन त्याचा चुकीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे या वेळेस आपली कोणतीही ॲक्टिव्हिटी आहे त्यात दुसऱ्यांना ॲक्सेस देण्याची चूक करू नका. असे कलिग्स असू शकतात, बॉसेस असू शकतात. त्यांना फेसबुकवर, ट्विटरवर या वेळेस अप्रूव्ह नका करू. लव्ह लाईफ अँड मॅरेज ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीसाठी दाम्पत्य सुखाचं विश्लेषण अहंकारला इथे मॅनेज करण्याचं आहे. जिथे तुम्हाला पार्टनरकडून निरंतर स्वीकृतीची मागणी सोडून आपल्या आंतरिक पूर्णतेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. नात्यात एक निरोगी आणि तणावमुक्त वातावरण बनवावं लागेल. 8 ऑगस्टपासून तुम्ही एक खूपच जास्त पॉझिटिव्ह चेंज आपल्या रिलेशनशिपमध्ये पाहणार आहात. तुम्हाला आपली बात थोपवण्याऐवजी पार्टनरच्या दृष्टिकोनाला समजण्याचा चान्स मिळेल. हे जुने मतभेद सोडवण्यात मदतगार सिद्ध होईल. आता तिथेच शनीच्या वक्री चालमुळे घरच्या वातावरणात येणारा जो जडपणा आहे, त्याला दूर करण्यासाठी तुम्ही दोघे सोबत मिळून कोणतीही ॲक्टिव्हिटी करणं सुरू करा. मग हे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ऑफिसमधून परत येतात, कुकिंग असू शकते, कुकिंग करणं नाही आवडत तर कोणती ना कोणती रीडिंग असू शकते, किंवा सरळ काम म्हटलं जाव प्लांटिंग गार्डनिंग असू शकते. एवढंसं पण काम कराल तर सोबत मिळून जे काम केलं जातं हे तुम्हा दोघांच्या मध्ये त्या रोमान्सला पुन्हा जन्म देईल. जो डिस्प्यूट्स आहेत त्याला इथे रिसॉल्व्ह करून देईल. 14 पासून घेऊन 22 ऑगस्टचा जो विंडो आहे, इथे तुम्हाला सावधगिरी जास्त बाळगायची आहे. कोणताही मोठा निर्णय, कोणतीही गंभीर चर्चा आहे, त्यापासून या वेळेस तुम्हाला अंतर बनवून ठेवायचं आहे. जॉब अँड बिझनेस ऑगस्ट 2026 मध्ये सिंह राशीचे करिअर आणि व्यवसायाचे विश्लेषण हे स्ट्रॅटेजी पॉज आणि सुधारवर फोकस जास्त आहे. करिअरच्या विस्ताराऐवजी आपली सध्याची भूमिका जी आहे हिचा पाया मजबूत करण्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. शनीची वक्री चालमुळे तुमची जी वर्कस्पेस आहे, इथे खूप अग्रेसिव्ह होण्याऐवजी जी सिच्युएशन आहे त्याला तुम्हाला समजलं पाहिजे. त्याला या वेळेस अनालाइज करावं लागेल आणि त्या सिच्युएशनमध्ये काय प्रायोरिटी आहे त्यावर फोकस करायचा आहे. कारण तुमची सफलता या महिने तुमच्या कामाच्या मात्रेने नाही तर प्रभावाने इथे मोजली जाईल. 14 पासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये जेव्हा बुध असतं आहेत, हे महत्त्वपूर्ण कम्युनिकेशन किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये डबल चेक प्रोटोकॉल स्वीकारणं जरुरी आहे. टेक्निकल चुका ज्या आहेत यापासून तुम्हाला वाचणं जरुरी आहे. व्यापारिक दृष्टीने पण जर आपण पाहतो तर हे महिना नवीन विस्ताराऐवजी प्रोसेस ऑटोमेशनवर जास्त लक्ष द्यायचं आहे. सध्याचे ग्राहक आहेत त्यांना उत्तम सेवा प्रदान करण्यावर लक्ष द्यायचं आहे. चांगले रिव्ह्यू घेऊन यायचे आहेत.
दीर्घ काळामध्ये हे प्रॉफिट तुमचा वाढवणार आहेत. यावर फोकस बेटर करावं लागेल. आता सिंह राशीच्या जातकांसाठी तुमची राशीत मंगळाची उपस्थिती कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप जास्त एनर्जी देणारी आहे. पण ही एनर्जी जी आहे, ओव्हर एक्साइटमेंट आहे. हे चुकीचे डिसिजन्स घेण्याचं कारण पण बनू शकतं. कोणत्याही मोठ्या प्रोजेक्ट किंवा मग कोणतं नवीन काम आहे, त्याला हातात घेण्याआधी त्याच्या प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्सचं आकलन नक्की करा. तुमची प्लेट आधीच भरलेली आहे. त्यात अजून जास्त सामान भराल तर हे तुमच्यासाठी हँडल करणं मुश्किल होऊ शकतं. करिअरच्या दशमभावावर राहूचा प्रभाव हे आकस्मिक बदलांचं किंवा वर्कप्लेसवर पॉलिटिक्सचा संकेत पण देतं, जिथे तुम्हाला आपल्या कामाचे प्रूफ सुरक्षित ठेवले पाहिजेत. जेणेकरून कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या मेहनतीचे क्रेडिट न घेऊ सको. पुढे वाढून कामाला दाखवा. बॉसला वारंवार जाऊन विचारा की काय हे मी सही करत आहे, जेणेकरून त्यांना हे माहीत राहील की हे काम तुमच्याद्वारे केलं जात आहे. हे जरुरी आहे. व्यापारी वर्ग जे आहेत, तुमच्यासाठी 8 ऑगस्टला गुरूचं उदय होणं हे नवीन पॉसिबिलिटीजचं दार उघडतं. दीर्घ काळापासून अडकलेला सौदा होता. बिझनेस एक्स्पान्शनसाठी जे तुम्ही इथे प्रयत्न करत होतात, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह विंडो तुम्हाला मिळून जाईल. लाभ स्थानावर शनीची वक्री चाल ही वॉर्निंग नक्की देते की इन्कमच्या कंटिन्युटीसाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करावी लागेल. 100ची जागी 120% मेहनत करावी लागेल. पण मेहनत करण्यासाठी तुम्ही तयार आहात. कारण सिंह राशीची एक क्वालिटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की हे मेहनत करण्यापासून घाबरत नाहीत. तर हीच स्थिती तुमच्यासाठी सर्वात जास्त फेवरेबल पण आहे की मेहनत करण्यापासून तर नाही घाबरत आहे, पण प्रॉफिटमध्ये कपात मुश्किल आहे. तर इथे या स्थितीसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. 14 ऑगस्टच्या नंतर बुधाच्या अस्त होण्याने व्यावसायिक निर्णयांमध्ये भ्रम किंवा कम्युनिकेशनला घेऊन प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. कोणत्याही इम्पॉर्टंट पार्टनरशिप हो किंवा मग इम्पॉर्टंट प्रोजेक्ट हो, याला घेऊन पेपर वर्कवर पूर्ण लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. साइन अँड सील्ड खूप जरुरी आहे. आता करिअरमध्ये सक्सेससाठी या महिने थोडा अग्रेसिव्ह कॉम्पिटिशनच्या ऐवजी तुम्हाला एक प्रयत्न करायचा आहे की डिसिप्लिन्ड एफर्ट्स आहेत, पर्सिव्हिअरन्स आहे, हे जरुरी आहे. कोणत्याही गोष्टीला पूर्ण करू इच्छिता तर त्याच्या पाठीमागे लागलेले राहा. जोपर्यंत ते काम होत नाही, तोपर्यंत दुसरं काम हातात घ्यायचं नाहीये. यावर जर फोकस कराल तर आपले प्रत्येक टास्कला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकाल. जे तुमची प्लॅनिंग्ज आहेत त्याला या वेळेस दुसऱ्यांच्या ऐवजी एक्सपर्ट्सच्या सोबत डिस्कस करा, जेणेकरून ते तुम्हाला सही इंडिकेशन देऊ शकतील, सही पद्धतीने गाईड करू शकतील. आणि एक बात सर्वात महत्त्वाची आहे, हार्डवर्क मेक्स द ड्रीम वर्क. यावर तुम्ही लक्ष ठेवाल, कारण या महिने हार्डवर्कचा दुसरा कोणताही अल्टरनेटिव्ह आहेच नाही. नेटवर्किंग करता खूप मोठी बात आहे, खूप चांगली बात आहे. इथे रेफरन्सेस मिळून जातात, ती पण खूप चांगली बात आहे. पण अल्टिमेटली रिझल्ट्स दिसले पाहिजेत, तरच तुम्हाला पुढे काम मिळू शकेल. तर यासाठी हार्डवर्क हॅज नो अल्टरनेटिव्ह, बस याचंच लक्ष ठेवा. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. तुमची जन्मकुंडलीमधील एक ग्रह चंद्रमाला आधार बनवून मी हे राशीफल तुम्हाला सांगितलं आहे. आमच्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या राशीनुसार आम्ही हे सर्व प्रेडिक्शन्स तुम्हाला दिले आहेत. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असाच बनलेला राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्रीराम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.